हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये 4 डाट ब्लाऊज ची कटिंग केली होती, ते पण 30 साईजमध्ये. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची प्लस साईजमध्ये म्हणजे 42 साईज आहे आपली चेस्टची. आणि बघा, बॅक फ्रंट आपला डीप असणार आहे, बॅक आपला पॅक असणार आहे. प्रिन्सेस कटमध्ये आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहे. तर हे मेजरमेंट आहे, यानुसार आपण ब्लाऊजची पूर्ण ड्राफ्टिंग कटिंग करणार आहे. तर फुल शोल्डर आहे 16 इंच, ब्लाऊजची उंची 17, छाती 42 आहे, कमर 35 आहे, शोल्डर टू अपेक्स 11.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 8.5 आहे, पुढचा गळा 7चा आहे, मागचा गळा बंद आहे म्हणजे बॅक नेक आहे, तयार शोल्डर 2.5 आहे. तर चला, यावरून आपण आता अगोदर ड्राफ्टिंग करू, त्यानंतर कटिंग करू. तर हे बघा, इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे, यावर आपल्याला ड्राफ्टिंग करायची. तर या बघा, सर्वात अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करू. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे कमी साईज यापेक्षा कमी साईजमध्ये ब्लाऊजची कटिंग दाखवली होती. पण आता आपण प्लस साईजमध्ये म्हणजे 42 साईज आहे, तर प्लस साईजमध्ये काय चेंजेस करायचे, कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची, पॅक नेक असल्यावर कशा पद्धतीने कटिंग करायची, किती प्लस करायचं आहे, लुझिंग किती द्यायची, तर यानुसार आता आपण आज 42 साईज आपल्या चेस्टची, तर त्याची कटिंग करणार आहे. बॅक आपला पॅक असणार आहे आणि फ्रंट आपला डीप असणार आहे. तर आता अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग बघू, नंतर फ्रंट पार्टची बघू. तर बघा, आपण बॅक ड्राफ्ट करतोय, त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची टाकायची. तर ब्लाऊजची उंची आपली 17, जशी साईज वाढत जाईल तशी ब्लाऊजची उंची देखील वाढत जाईल. तर इथं 17 ब्लाऊजची उंची, तर मी 18 इंच मार्किंग करून घेते. हे बघा, इथं पुढे एकदा स्ट्रेट परत ठेवून 18 इंच मार्किंग करते. जशी तुमची साईज असेल तशी उंची देखील तुमची वाढत चालली आहे बघा. तर स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची. तर शोल्डर आज बघा, शोल्डर देखील प्लस साईजमध्ये किती जास्त आहे, तर 16 इंच आपले शोल्डर आहे. तर हे बघा, 16 त्याला भागिले 2 करायचं आहे, तर किती झालं 8 इंच. तर हे बघा, हा फोल्ड बाजू आहे, वरतून स्ट्रेट आहे आणि इकडनं देखील स्ट्रेट आहे, पण आपण हिला फोल्ड बाजू म्हणतो. तर इथून आपल्याला मेजरमेंट टाकायचे असतात. आता आपण इथून 8 इंचावर मार्किंग करणार आहे. 16 इंच शोल्डर आहे, त्याचं निम्मं घ्यायचं, 8 इंचावर मार्किंग केली. गळारुंदीची मार्किंग करते 2.5 इंचावर. त्यानंतर 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. डाऊन जाणं कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण डाऊन जाणं कंपल्सरी. आता स्केलने आपण हे जोडून घेऊ. बघा, इथे जोडून घ्यायचं. त्यानंतर बघा, बॅक आपला पॅक नेक आहे, म्हणजे बॅकला आपली बोटनेकचं पॅटर्न आहे, त्यामुळे तो पॅक नेकमध्ये जाणार आहे. तर बॅक पॅक असल्यावर आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करायची ते इथं बघा. तर आपली आता आज साईज आहे 42, तर 42नुसार आपल्याला चार्ट बघावं लागेल पॅक नेकचा. इथे मी तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा, हा पॅकनेक चार्ट आहे. तर आज आपली साईज किती आहे 42, तर कोणत्या लाईनमध्ये येते हे बघा, पॅकनेकचा फॉर्म्युला, त्यानंतर साईज आहे आपली, इथं चेस्ट साईज दिली बघा, तर 42 साईज आहे. हे बघा, इथे दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला चेस्ट भागिले 6 प्लस 1 इंच करायचं आहे. ते बघा, 42 भागिले 6, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच. किती आला आपला आर्महोलचा जो क्रॉस लाईनपासून ते चेस्ट लाईन आपल्याला भेटेल, ही मार्किंग केल्यावर, तर किती आला तो 8 इंच आला आहे. बघा, जशी साईज वाढेल तसे सर्व मेजरमेंट्स देखील आपले वाढतील. तर हे बघा, इथं 8 इंच आला आहे. 8 इंच मार्किंग करून घेतली. तर स्केलने स्ट्रेट लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा, आता आपला पॅकनेक आहे, त्यामुळे पॅकनेकला आपण लुझिंग किती देत असतो 2.5 इंच. लुझिंग देणं कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तर आज आपली साईज आहे 42. 42 अधिक 2.5 किती झालं 44.5 झालं. तर त्याला भागिले 4 करायचे. किती आलं 11 इंचाच्या वरती एक लाईन. ते बघा, इथून मी असं टेप ठेवते. तर हे बघा, 11 इंचाच्या वरती एक लाईन अशी मार्किंग करून घेते. इथं शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता, तुम्हाला जेवढी हवी तेवढी. त्यानंतर बघा, कमरची देखील मार्किंग करून घ्यायची. आपल्याला कमरला कुठल्याही प्रकारची लुझिंग द्यायची नाही, कोणत्याच साईजमध्ये द्यायची नाही. तर कमर आपली 35 आहे.
किती आहे 35, तर भागिले त्याला 4 करायचे, तर किती आलं 8.25. तर इथं मी फोल्ड बाजूकडून टेप ठेवून 8.25 मार्किंग करून घेते कमरची. त्यानंतर बघा टक्स देणार नाही, पॅक नेक आहे त्यामुळे बॅकला आपण टक्स देणार नाही, त्यामुळे इथे शिलाई मार्जिन घेते मी 1.5 इंच. तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घ्यायची, 2 इंच घेतली तरी काही हरकत नाही. स्केलनी बघा आणि जोडून घेऊ, फिटिंगची लाईन फिटिंगच्या लाईनला, मार्जिनची लाईन मार्जिनच्या लाईनला. त्यानंतर बघा आता पॅक नेक असल्यामुळे इथं आपल्याला शोल्डर मायनस होत नाही. हे जे डाऊन गेलेले शोल्डर आणि छातीची लाईन याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा इथे मी असा टेप ठेवते, सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची आपल्याला. मार्किंग केली त्यानंतर बघा इथं थोडी अशी डॉटची लाईन बनवून घ्यायची. त्यानंतर बघा आता आपण बॅक पार्ट ड्रॉ करतोय. इथं आपल्याला शोल्डर किती टाकले आपण चेक करू. तर इथं बघा शोल्डर टाकले 8 इंच. हे बघा इथं 8 इंच शोल्डर टाकले. आता इथं 8 इंच आहे तर या सेंटरवर आपल्याला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचे. मग आपण इथं किती घेणार 7.5 इंच. तर हे बघा 7.5 इंच मार्किंग केली. त्यानंतर इथे जेवढे घेतले तेवढे त्याच्यापेक्षा आपल्याला सेम इथंच घ्यायचे, छातीच्या लाईनवर देखील अर्धा इंच 7.5 इंच. म्हणजे बघा इथे जेवढे घेतले तुम्ही त्याच्यापेक्षा अर्धा इंच सेंटरच्या लाईनवर कमी घ्यायचे. त्यानंतर छातीच्या लाईनवर पण अर्धा इंच कमी घ्यायचे. म्हणजे इथं 7.5 घेतले तर इथं पण छातीच्या लाईनवर 7.5 घेतले. स्केलने आपण जोडून घेऊ बघा. त्यानंतर बघा इथं आता क्रॉसमध्ये मार्किंग करायची, पण आज आपली साईज खूपच प्लस आहे त्यामुळे तुम्हाला मी इथं चार्ट दाखवते त्यानुसार आपण मार्किंग करू. तर बघा हा आर्महोल क्रॉस मार्किंगचा चार्ट आहे. तर आज आपली साईज किती 42. तरी बघा 40च्या पुढे असल्यावर तुम्हाला इथली मार्किंग वापरायची. बॅक पार्टला 1.25 इंच, फ्रंट पार्टला 1 इंच. आजपर्यंत आपण जे साईज म्हणजे एवढी प्लस साईज घेतलेली नाही, ही फर्स्ट टाईमच एवढी प्लस साईजमध्ये ब्लाऊजची कटिंग करतोय. तर त्यामध्ये बघा कशा पद्धतीने चेंजेस करायचे. इथे बघा इथं आपण 3 नंबरच्या फॉर्म्युल्यामधली लाईन वापरणार आहे. तर बॅकला आपण वापरणार आहे 1.25 इंच, फ्रंटला वापरणार आहे 1 इंच. क्रॉसमध्ये मार्किंग करते मी 1.25 इंचावर. आता फ्रेंच कवने आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा. तर बघा इथून आपण असा आर्महोलचा शेप देऊन घेऊ. जसा मॅच होतोय त्या पद्धतीने आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा आर्महोलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बोटनेकला शोल्डर किती मायनस होतं त्यानुसार आपण इथे शोल्डर मायनस करणार आहे. तर त्यासाठी देखील चार्ट आहे, तो चार्ट बघूनच आपल्याला मायनस करायचे. तर आपलं रेडी शोल्डर किती त्यानुसार मार्किंग करायची. तर आपली रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. तर हे बघा रेडी शोल्डर बोटनेक शोल्डर -4. तर हे बघा इथे येतं आहे किती मायनस होतं आहे अर्धा इंच. तुमचं जेवढं रेडी शोल्डर असेल त्या पुढचं तुम्हाला मार्जिन घ्यायचं आहे, समजलं. तर आपण आता अर्धा इंच इथं मार्किंग करणार आहे. तरी बघा इथून आपल्याला मार्किंग करायची अर्धा इंच. तर आपण ते इथे या सेंटर पॉईंटला जॉईन करून घेऊ. आता हे एवढं आपलं मायनस होऊन जाईल. हे बघा हे आपलं मायनस झालेलं शोल्डर आहे, समजलं. ते हे मायनस का करतो तर तुम्ही जर मायनस नाही केलं तर शोल्डर जी लाईन आहे ती आपली खाली जाते, तिथं पॉईंट तयार होतो. त्यामुळे आपण हे अगोदरच मायनस करून देतो, त्यामुळे ते खाली उतरत नाही. तर आता झाली आपली ही बॅक पार्टची एवढी ड्राफ्टिंग. तर हे जे मायनस झालेलं आहे तिथून ते इथपर्यंत आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा टेप ठेवते मी, सेंटरवर एक मार्किंग करून घेते, सेंटर काढते. त्यानंतर बॅकचा जो नेक आहे त्याची इथून मार्जिन टाकते. तर बॅकचा नेक किती घेणार आहे आपण इथून 2 इंच. 2 इंच घेते स्केलने. बघा अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला इथं आता रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर किती 2.5 आहे तर 3.5 इंचावर इथं मार्किंग करते. तर गळारुंदी किती येते आपली 4 इंचाच्या वरती एक लाईन. तर सेम इथं देखील मी तेवढीच घेते, बॉक्स बनवून घेते. त्यानंतर बघा ही जी आपण लाईन ड्रॉ केली हिच्या खाली आपल्याला अर्धा इंचाचा गॅप ठेवून डॉट डॉटची दुसरी लाईन ड्रॉ करायची. बघा झाली.
त्यानंतर आपल्याला हा जो गळ्याचा शेप आहे ह्या डॉटच्या लाईनच्या खालून द्यायचा आहे. तर का तर तुम्ही जर अशा पद्धतीने मार्किंग करून शेप जर दिला नाही तर तुमचे शोल्डर जेव्हा जॉईंट करशाल तेव्हा कमी जास्त होईल. त्यासाठी आपल्याला ह्या डॉटच्या लाईनच्या खालूनच आपल्याला बॅकचा जो गळा आहे त्याची मार्किंग करायची. ते बघा इथून मी अशी मार्किंग करते. हे बघा मार्किंग करून घेतली. आता हा आपला एवढा बॅक पार्ट ड्रॉ झाला आहे. अगोदर आता आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करू. त्यावरून आपण प्रिन्सेस कटचा जो पार्ट भेटेल तो इथं ठेवून मार्किंग करू. त्यानंतर आपण बॅकचा जो पॅटर्न आहे तो ड्रॉ करू. चला आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगला घेऊ. तर बघा मी आता कार्डशीट पेपर घेतला आहे. यावर आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू. तर सर्वात अगोदर फ्रंट पार्टला आपण काय ड्राफ्ट करत असतो, ब्लाऊजची शोल्डर. तर ब्लाऊजचे शोल्डर किती आहे, आपली साईज आज 42 त्यामुळे ब्लाऊजचे शोल्डर आहे आपले 16 इंच. 16 इंचच आपल्याला अशा पद्धतीने निम्म करायचं आहे. बघा इथून निम्म करायचं. तर किती आलं 8 इंच. तर इथून फोल्ड बाजू ही स्ट्रेट पेपर आहे, सरळ ही लाईन आणि ही देखील सरळ आहे. तर इथूनच मी आता मेजरमेंट टाकते. तर हे बघा फोल्ड बाजूकून 8 इंच मार्किंग करायचं आहे. त्यानंतर गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंच. इथून आपल्याला डाऊन द्यायचं आहे 1 इंच. तर इथून डाऊन जाते मी 1 इंच. स्केलने आपण जोडून घेऊया मेजरमेंट. त्यानंतर बघा बॅक आपला पॅक होता, फ्रंट आपला डीप आहे, त्यामुळे आपल्याला इथं चेस्ट लाईनसाठी इथं फॉर्म्युला ड्रॉ करावं लागणार आहे मार्किंगची, आर्महोलच्या फॉर्म्युलेची. तर त्यामुळे तुम्हाला मी इथं आर्महोलचा फॉर्म्युला दाखवते. तर आपण आता प्लस साईजमध्ये तर बघा डीप नेकसाठी काय चेंजेस करायचे. तर बघा हा आहे आपला पॅक नेक फॉर्म्युला आणि हा आहे आपला डीप नेक फॉर्म्युला. तर आपली चेस्ट किती आज 40. तर कोणत्या लाईनमध्ये येते, हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते. सॉरी 40 नाही 42 आहे. तर कोणत्या लाईनमध्ये येते, तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर आपली चेस्ट आहे 42 भागिले 6 करायचं आहे. तर किती आलं 7 इंच. त्याच्यात प्लस करायचं आहे अर्धा इंच. तर याच्यात प्लस करते मी अर्धा इंच. किती आलं 7.5 इंच. तर आपली जशी साईज वाढत जाईल तशी आपल्याला हे मार्किंग देखील चेंज होत जातील. तर आता इथून डाऊन गेलो आहे, इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. 7.5 इंच मार्किंग करायची आहे. बघा इथे मी 7.5 इंच मार्किंग करून घेतली. स्केलने स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर बघा आता डीप नेक आहे, आपण डीप नेकला लूजिंग किती देत असतो 1.5 इंच. लूजिंग देणं कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या पण तुम्हाला लूजिंग देणं कंपल्सरी आहे. तर हे बघा आपली साईज आहे आज 42, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1.5 इंच. किती झालं 43.5. तर भागिले 4 करायचं आहे याला. तर किती 10 इंचाच्या वरती 10 इंच 10.8 इंच म्हणजे 10.5च्या वरती एक लाईन. तर हे बघा 10.5च्या वर एक लाईन मी तसं टेप ठेवून घेते आणि मार्किंग करून घेते. त्यानंतर शिलाई मार्जिन किती 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. त्यानंतर बघा डीप नेक आहे त्यामुळे इथे शोल्डर मायनस होणार आहे. पण शोल्डर कसे मायनस होणार आहे, आपले जे फ्रंटचं मेजरमेंट आहे पुढच्या गळ्याचं, नेक किती डीप आहे, नेकचा पॅटर्न कोणता आहे, त्यानंतर आपलं तयार शोल्डर किती आहे त्यानुसार. तर हे बघा हा आपला फ्रंटचा पॅटर्न आहे. तर आपला पुढचा गळा किती डीप आहे, पुढचा गळा आहे आपला 7 इंच. तर किती आहे 7 इंच. रेडी शोल्डर किती आहे 2.5 इंच. रेडी शोल्डर 2.5 इंच. त्यानंतर नेक पॅटर्न कोणता आहे, म्हणजे गळ्याचा आकार कसा आहे तुमचा, तर राऊंड आहे. तर आपल्याला इथं आता चार्ट बघून किती मायनस होतं ते बघायचं आहे. तर मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते, त्यानुसार आपण मायनस करणार आहे. तर प्लस साईजमध्ये कसं मायनस होतं तर बघा, तर हा आहे 2 ते 2.25 पर्यंतचा चार्ट. तर आपल्याला हा चार्ट वापरायचा आहे कारण आपलं रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. तर या चार्टमध्ये आपलं रेडी शोल्डर येते. तर बघा फ्रंट आपला किती आहे 7 इंच. तर हा 7 इंच इथं पण येतो आहे. हे बघा नेक डीप 7 इंच 6.5 ते 7 इथं पण येतो आहे. पण आपल्याला हा नाही घ्यायचा आहे, जिथून सुरुवात होती तो घ्यायचा आहे. तर हा बघा इथून सुरुवात आहे 7 ते 9 इथं आपल्याला आपलं नेक डीप भेटतो आहे. त्यानंतर रेडी शोल्डर 2 ते 3 पर्यंत म्हणजे यामध्ये आपलं रेडी शोल्डर येतं आहे. त्यानंतर नेकचा पॅटर्न आहे इथं बघा. तर नेक कोणता आहे आपला राऊंड नेक येते. इथं बघा किती मायनस होतं आहे 2.5 इंच. फ्रंटला आपलं मायनस किती होतं आहे 2.5 इंच. तर आपण इथं आता
फुल शोल्डर किती त्यातून आपल्याला 2.5 इंच मायनस करायचं आहे. तर आपले फुल शोल्डर आहे 16 इंच. हे बघा 16 मायनस 2.5 तर किती येईल 13.5. त्याला भागिले 2 करायचे तर किती येईल 13.5ला 1 मिनटं 16 तून मायनस करायचे आपल्याला 2.5 इंच खाली उरतील 13.5 भागिले 2 करायचे तर किती येईल 6.74 म्हणजे 6.25 इंच आपलं मेजरमेंट येईल. इथून आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे 6.25 इंच. इथं लक्षात ठेवा जशी तुमची साईज वाढेल तसे मेजरमेंटमध्ये देखील चेंजेस होतील. इथं 6.25 इंच मार्किंग करून घेतली तर सेम छातीच्या लाईनमध्ये देखील 6.25 इंच मार्किंग करायची कारण आज आपली साईज प्लस आहे आणि डीप नेक आहे त्यामुळे आपण सेम मार्किंग करत असतो डीप नेकला. तर हे बघा स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा टेप असं ठेवते आणि सेंटर काढते. तर सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची. मार्किंग केल्यानंतर ही जी मार्किंग केली या मार्किंगपासून आपल्याला 2 लाईन इतकं आतमध्ये मार्किंग करायची. हे बघा इथे 2 लाईन इतकं आतमध्ये मार्किंग करायची. त्यानंतर बघा बॅकला आपण क्रॉसमध्ये मार्किंग केली ती 1.25 इंच. आता फ्रंटला करणारे आपण 1 इंच. तर आपल्या साईजनुसारच करतोय. आपली साईज जशी वाढती तशी आपल्या क्रॉस मार्किंग देखील वाढतील. सर्वच मार्किंग आपल्या चेंज होत जातील त्यामुळे लक्षात घ्या. तर आपण मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते पुन्हा एकदा. तर हा बघा हा चार्ट आहे. तर हा आपण बॅकला देखील सेम याच पद्धतीने मार्किंग केली होती. फ्रंटला पण याच पद्धतीने करणार आहे. तर आपली आता मार्किंग किती येणार आहे फ्रंटला 1 इंच बॅकला आली होती 1.25 इंच. समजलं. तर आता इथून क्रॉसमध्ये मार्किंग करते मी 1 इंचावर. हे बघा. त्यानंतर आपण आता फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप देऊन घेऊ. त्या अगोदर ही लाईन अशी इथे जॉईंट करून घेते बघा. त्यानंतर फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. ते बघा इथे मी असा आर्महोलचा शेप देऊन घेतला. बघा साईज वाढती तसं आपल्याला हा गॅप देखील जास्त भेटत चालतो. साईज कमी झाली तर आपलं डायरेक्ट आर्महोल या पॉईंटवर येतं. समजलं. हा फरक असतो. साईज वाढल्यावर काय चेंजेस होता. तर बघा आता आपल्याला हे जे मायनस झालेले शोल्डर आणि हे शोल्डर आहे याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. ते इथं मी टेप ठेवते. सेंटरवर मार्किंग करायची आपल्याला अशा पद्धतीने. तिथून आपण टेप ठेवणार आहे बघा. आता इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. तर सर्वात अगोदर मार्किंग करायची आपल्याला पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे आपला 7 इंच. तर हे बघा 7 इंच आपला पुढचा गळा आहे. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स किती आहे आपले प्लस साईजमध्ये आपल्या शोल्डर टू अपेक्स आहे 11.5. तर 11.5 आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण 12 इंच मार्किंग करणार आहे. त्यानंतर बघा आपली जी ब्लाऊजची उंची ती किती 17 इंच आहे पण फ्रंटमध्ये आपण 1.5 इंच प्लस करत असतो. तर आपण इथं 17 इथं 18.5 मार्किंग करून घेऊ. 1.5 इंच मार्किंग करणं ही कंपल्सरी आहे फ्रंटमध्ये. तर हे बघा तर एक स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर ही आपली शोल्डर टू अपेक्सची लाईन आहे आणि ही आपली पुढच्या गळ्याची लाईन आहे. आता इथं जेवढं मायनस झाले सेम इकडं मायनस करायचं आहे कारण डीप नेक आहे त्यामुळे. तर इथं मी चेक करते किती मायनस होते. सेम इकडे देखील तेवढंच मायनस करते. 1.25 मायनस 1 इंचाला 2 लाईन इतकं मायनस होते. तर स्केलने स्ट्रेट लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा ही आपली छातीची लाईन आहे. छातीच्या लाईनच्या अर्धा इंचवरती आपल्याला स्केल ठेवायची अशा पद्धतीने. आता तुमचा गळा जर ह्या स्केलच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. तर बघा आपला जो गळा आहे तर हे बघा गळ्याची जी लाईन आहे ती इथं आहे आणि स्केल आपण इथं ठेवली त्यामुळे आपला गळा स्केलच्या खाली पण जात नाही आणि स्केलच्या लाईनवर पण येत नाही. तर आपण मायनस काहीच करणार नाही. जेवढं आहे तेवढंच घेणार आहे. समजलं. हा पॉईंट लक्षात घ्या. तुमचं देखील अशा पद्धतीने झालं तर कशा पद्धतीने मार्किंग करायची. तर हे बघा ही छातीची लाईन आहे याच्या अर्धा इंचवरती स्केल ठेवली आणि आपली गळ्याची मार्किंग इथं येते त्यामुळे आपला गळा स्केलच्या लाईनच्या पण खाली येत नाही आणि स्केलच्या लाईनवर पण येत नाही. बघा या लाईनवर सुद्धा येत नाही त्यामुळे मायनस आपण काहीच करणार नाही. जेवढं आहे तेवढंच ठेवणार आहे. तर आता इथे मी रेडी शोल्डरची मार्किंग करते. रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. 3.5 इंच मार्किंग करायची. अर्धा इंच स्लीव जॉईंटसाठी जाणार आहे आणि अर्धा इंच गळ्याच्या साईडने जाणार आहे.
त्यानंतर गळारुंदी किती भेटली आपल्याला 3.25 इंच. तर सेम इथं ठेवते 3.25 इंच. बॉक्स बनवून घेते. आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. तर राऊंडच नाही काही, तर अशा पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेते. त्यानंतर बघा आपले शोल्डर हे सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात. तुम्ही जर इथून मायनस केलं नाही तर इथं थोडासा असा पॉईंट बनेल, त्यामुळे इथे मी मायनस करते. ह्या आर्महोलची जी लाईन आहे यावर 2 लाईन इतकं मार्किंग करते. ते मार्किंग आपल्याला ह्या रेडी शोल्डरच्या मार्किंगला जॉईन करायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी आपण एवढं मायनस करून घेतलं. मायनस करणं गरजेचं आहे. तर बघा आता आपली एवढी फ्रंटची मार्किंग झाली पुढची. तर आता आपण खाली कमरच्या साईडने मार्किंग करणार आहे. तर बघा आता इथं आपण शोल्डर टू अपेक्सच्या याच्यावर अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करणार आहे. तर अपेक्स टू अपेक्स किती आहे आपले 8.5 इंच आहे. साईज प्लस आहे त्यामुळे आपल्या अपेक्स टू अपेक्सचा गॅप देखील जास्त आहे. तर या बघा 8.5 आहे, तर त्याला भागिले 2 करायचे म्हणजे त्याचं निम्मं घ्यायचं. तर किती आलं 4.25 इंच. तर बघा इथून मी टेप असं ठेवते, 4.25 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर बघा आता जशी तुमची साईज वाढत जाईल हा गॅप देखील तुम्हाला जास्तीत जास्त वाढत जाईल, आणि तुमची साईज जशी कमी होत जाईल तसा तुम्हाला हा गॅप देखील कमी होत जाईल. समजलं. त्यानंतर बघा इथं आले आपले 4.25. तर आपण कमरच्या लाईनवर घेणारे 4.25 म्हणजे इथं जेवढं घेतलं आहे मार्किंग अपेक्सच्या याच्यावर शोल्डर टू अपेक्सच्या लाईनवर, तर इथं आपल्याला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं. मग इथे मी घेते 4.25 इंच. आता आपण अशी लाईन बनवून घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला आता इथं टक्स घ्यायचा आहे, पण टक्स कसा घ्यायचा आहे आपल्या साईजनुसार घ्यायचा आहे. तर आज आपली साईज किती आहे 42, तर त्यानुसार मी टक्स घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला 4 दाखवते, त्यानुसारच आपण टक्स घेणार आहोत. तर बघा तर हा टक्स चार्ट आहे. तर यामध्ये बघा आपला आर्महोलचा टक्स किती येतो आहे साईजनुसार. आपली साईज 42 आहे. तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आर्महोलचा टक्स येतो आहे 1.5 इंचाचा आणि कमरचा टक्स येतो आहे 3 इंचाचा. तुमचं ज्या साईजमध्ये येत असेल तुम्हाला तर साईजचा टक्स घ्यायचा आहे. तर आपण आता किती घेणार आहे 3 इंचाचा कमरचा टक्स घेणार आहे आणि आर्महोलचा घेणार आहे 1.5 इंचाचा. लक्षात ठेवा. तर बघा आता इथं आपण 3 इंचाचा टक्स घेऊ. तर हे बघा इथून मार्किंग केली तर 3 इंचावर मार्किंग करते. स्केलने आपण हे असं जोडून घेऊ. बघा त्यानंतर बघा आपल्याला आता ही जी लाईन आहे ही अशा स्ट्रेट नाही ठेवायची आहे. इथं थोडा आकार द्यायचा आहे आपल्याला, प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे डाट आपण असेच ठेवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला ही जी लाईन हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा असा टेप ठेवायचा आहे तिरप्या लाईनवर, सेंटरवर एक मार्किंग करायची. तर बघा सेंटरवर मार्किंग केल्यानंतर पुन्हा शोल्डर टू अपेक्स आणि सेंटर त्याच्यावर टेप ठेवायचा, पुन्हा एक मार्किंग करायची. त्यानंतर पुन्हा तिथून सेंटर ते कवरची लाईन टेप ठेवायचा, पुन्हा एक मार्किंग करायची. तर सर्वात जो खालचा कमरच्या साईडचा सेंटर आहे त्याच्या अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. त्यानंतर जो मधला सेंटर आहे तिथून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. तर स्केलने आपण हे जोडून घेऊ. तर हे मार्किंग आपल्याला इथे जोडायचं आहे. बघा या लाईनमध्ये असं जोडून घ्यायचं आहे. जोडलं त्यानंतर हा पॉईंट आणि हा या स्केलनी तिन्ही पॉईंट जॉईन करून आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे. बघा इथं पॉईंट बनत असेल तर थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. बघा आणि इथून आपल्याला एक लाईन इतका असा आतमध्ये शेप द्यायचा आहे. बघा हे झालं आपलं एवढं मार्जिन. त्यानंतर आता आपल्याला इथं कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आहे आपली 35. बॅकला पण सेम घेतलं होतं आपण, तर फ्रंटला पण सेम घेणार आहे. 35 भागिले 4 करायचं, किती आलं 8.25 इंच. तर इथून मी 8.25 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर बघा आता आपल्याला टक्स किती घेतला आहे आपण, टक्स आपला मायनस होणार आहे त्यामुळे आपल्याला टक्सचं पण मार्जिन घ्यायचं आहे. तर टक्स आपला 3 इंचचा आहे. तर बघा टक्सचं मार्जिन घेते 3 इंच, शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. हे बघा शिलाई मार्जिन घ्यायची 1.5 इंच. स्केलने आपण आता हे जोडून घेऊया मार्किंग. त्यानंतर इकडे देखील सेम जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा ह्या जो 2 लाईन आहे आपल्याला ह्या चेक करून बघायच्या आहे. तर अगोदर ही लाईन चेक करायची, ही किती आहे
तर ही आहे आपली 6.5 इंच. तर आपल्याला ही देखील सेम तेवढीच पाहिजे येते. आता आपण ह्या ज्या लाईन मार्किंग केलं आहे त्यावर आपल्याला टेप असा ठेवायचा आहे बघा, आणि चेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं 6.5 इंच येते. तर म्हणजे गॅप किती येतोय, अर्धा इंच, आणि वरती एक लाईन. हा गॅप येणारच आहे. साईजनुसार हा गॅप जसा टक्स वाढेल तसा गॅप देखील वाढेल. लक्षात घ्या, तुमचा जसे टक्सचं जे हा टक्स जो मधला पॉईंट आहे तो जसा ब्रॉड होईल त्या पद्धतीने तुम्हाला हा गॅप भेटेल. आणि आपल्याला हा साईजनुसार टक्स घेणं कंपल्सरी आहे. तर हे बघा इथं आलं अर्धा इंचाला वरती एक लाईन, तर इथे मी 1.25 इंचावर मार्किंग करते आहे बघा इथे. त्यानंतर आर्महोलच्या लाईनमध्ये पण सेम मार्किंग करायची. इथं जेवढी आली तेवढी अर्धा इंचाला वरती एक लाईन. त्यानंतर बघा इकडे देखील सेम अर्धा इंचाला वरती एक लाईन. आता आपण हे जोडून घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर इकडे देखील सेम जोडून घ्यायचे. बघा ही आपली क्रॉस गेलेली आहे जी फिटिंग मार्जिनची लाईन, तर तिला आपल्याला स्केल अशी टच करून ठेवायची आणि इकडे असं मार्किंग करायचं आहे बघा. तेवढी मार्किंग झाली. त्यानंतर बघा आता हा टक्स आपला किती आहे, कमरचा 3 इंचाचा आहे. तर आपण आर्महोलचा टक्स किती घेणार आहे, 1.5 इंचाचा. तो देखील साईजनुसारच घेणार आहे. तर बघा ही छातीची लाईनची आपली मार्किंग आहे. तर यावर टेप असा ठेवायचा आहे 1.5 इंचावर, आणि हे बघा इथं टच होतोय आता 1.5 इंच. ते इथं मार्किंग करून घेतलं. तर ह्या 1.5 इंचाचं निम्म घ्यायचं आपल्याला, आणि ह्या मार्किंगच्या दोन्ही बाजूनी मार्किंग करायचं. तर हे बघा ते इथं मार्किंग करते 1.5 इंचच्या दोन्ही बाजूनी. तर मग पूर्ण टक्स घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा इंचा गॅप सोडून आपल्याला चेक करायचं आहे तर 1.5 इंच येतं आहे का, हो येतं आहे. तर आपण आता हे इथं जोडून घेऊ शोल्डर टू अपेक्षा लाईनला. हे बघा इथे इथं. त्यानंतर बघा आता हे दोन्ही टक्स देखील आपल्याला चेक करावं लागेल. जसे आपण कमरचे चेक केले तसे आर्महोलमधले पण चेक करायचे. तर इथं अगोदर टेप ठेवती. तर हा किती आपला 6.5 इंच आहे. तर सेम आपल्याला हा देखील पाहिजे. तर हा बाहेर जातोय, जाऊ द्यायचा आहे. त्यानंतर बघा ही जी लाईन ड्रॉ केली हिला तो जॉईन करायचा आहे. तर स्केल आपल्याला ही बघा अशा पद्धतीने आपण लाईन ओढली ना फिटिंगची, तर त्याच पद्धतीने स्केल अशी मागं घ्यायची आणि आपल्याला ही इथे जॉईंट करायचं आहे बघा. आणि इथे आता आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा आपला साईज वाढली तर गॅप देखील बघा किती आला इथं. साईजनुसार आपले सर्व चेंजेस होत असतात. तर इथं आता मी आर्महोलचा शेप देऊन घेते. दुसऱ्या पेननी देते म्हणजे आपल्या लक्षात येईल तुमच्या. तर बघा तर प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण एवढी मार्किंग केली. आता आपल्याला इथे सेंटरला देखील टक्स घ्यायचा आहे. तर हे बघा अशी एक स्ट्रेट लाईन देऊन घेते मी. त्यानंतर सेंटरचा टक्स घेणार आहे आपण 1 इंचाचा. तर हे बघा दोन्ही बाजूने अर्धा इंचावर मार्किंग करून घेते. स्केलने अशी मार्किंग जॉईंट करून घ्यायची इथे. हे बघा हा टक्स घेतला आहे आपण. त्यानंतर आपली एवढी प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग झाली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. कट केल्यानंतर हा पार्ट आपण बॅक पार्टवर ठेवून चेक करू. तर आता आपण मी कट करायला घेते. तर बघा जशी मार्किंग केली सेम त्या पद्धतीने कटिंग करायची आपल्याला. हे बघा अशी कटिंग करून घेते. आता मायनस झालेल्या लाईन आहे कमरच्या त्यानंतर फिटिंगचे हे बघा फिटिंगची देखील लाईन कट करते. आर्महोल कट करायचं नाही, आर्महोल आपण नंतर कट करतो. तर हे बघा पुढच्या काळाची देखील मार्किंग कट करून घेते मी. त्यानंतर मायनस झालेले शोल्डर देखील आर्महोल आपण एक्स्ट्राचा घेणार आहे. आता हा झाला आपला फ्रंट पार्ट. तर बघा अगोदर आपण खालचा जो टक्स आहे तो कट करू. तरी बघा इथे मी हा टक्स कट करून घेते. कारण हा टक्स कट केला नाही तोपर्यंत आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देता येणार नाही. तर हे बघा असं टक्स कट करून घ्यायचं. त्यानंतर बघा हा जो टक्स आहे हा आपल्याला मायनस करायचा आहे. तर त्यासाठी हे बघा ही जी लाईन आहे त्यावर अशी मी फोल्ड करून एकावर एक 2 लाईन असं टच करून ठेवते बघा.
या दोन्ही लाईन बघा. आता आपला जो नवीन आर्महोल आपण रेड पेनने ड्रॉ केला होता आणि पहिला ब्ल्यू पेनने मॅच होतोय बघा. आता आपण आर्महोल कट करून घेऊ अशा पद्धतीने. आर्महोल मी कट करून घेतला. त्यानंतर बघा आपल्याला आता इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करू, ही जी फोल्ड केलेली लाईन आहे इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायचं आहे बघा. इथे अर्धा इंच खाली मार्किंग करायचं. या फोल्ड लाईनचा सेंटर काढायचा. ते बघा इथे मी असा टेप ठेवती, सेंटरवर एक मार्किंग करते. त्या मार्किंगपासून आपल्याला 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करायची प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करण्यासाठी. आता फ्रेंच कर्वने आपण प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करून घेऊया बघा अशा पद्धतीने. हे असं आपल्याला फ्रेंच कर्व या दोन्ही पॉईंटला मॅच करून ठेवायचं आहे आणि आकार ड्रॉ करायचा आहे बघा. अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ झाला आहे. आता आपण तो कट करून घेऊ. तर हे बघा बघा आपलं प्रिन्सेस कटचा पॅटर्न तयार आहे. आता आपण हा टक्स देखील मायनस करणार आहे. तर हे बघा तुम्ही कट देखील करून मायनस करू शकता. मी डायरेक्ट फोल्ड करते. हे बघा शिलाईमध्ये घेतला तरी काही हरकत नाही, तुमच्या याच्यावर आहे. तुम्ही शिलाईमध्ये दाखवला तरी काही हरकत नाही. बघा हा आपल्या आता फ्रंट पार्टचा झाला आहे. आता बॅक पार्टवर ठेवून देखील आपण कटिंग करून घेऊ. तर बघा मी हा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर हा प्रिन्सेस कटचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला आणि हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता इथून आपण 2 लाईन इतका गॅप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा पार्ट ठेवून घ्यायचा. आता जसा मार्क होतोय तशी मी मार्किंग करून घेते. हे बघा त्यानंतर इकडे देखील सेम मार्किंग करून घेतली. आपण ती स्केलने आता जॉईंट करून घेऊ. अशी लाईन ओढून घेतली. त्यानंतर इथं देखील आपल्याला अशी एक लाईन द्यायची आणि इथं आर्महोल आहे, तो आर्महोल आपल्याला इथं या लाईनला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आर्महोल जॉईंट करून घेतला. त्यानंतर बघा आपण आता बॅकची उंची चेक करून घेऊ आणि त्यानंतर कटिंग करू. तर इथं बॅकची उंची चेक करायची, तर तुम्हाला किती हवी त्यानुसार मार्किंग करायची. तर बघा आता मला इथं बॅकची उंची हवी आहे 17 इंच, म्हणजे ती तयार होईल 16 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे बघा. 16ची तयार होईल, 17 इंच मार्किंग करते. तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार तुम्ही मार्किंग करायची. आता ही जो पॉईंट आहे तो आपल्याला इथं असा जॉईंट करून घ्यायचा आहे बघा. झाले. तर ही आपली एवढी बॅक पार्टची मार्किंग झाली आहे. आता गळा कसा ड्रॉ करायचा, आपण जो पॅटर्न ड्रॉ केला होता बोटनेकचा तो कसा इथं ड्रॉ करायचा. तर बघा इथं मी गॅप ठेवणार आहे 3 इंचाचा, कारण तो आपला बेल्ट आहे तो 3 इंच ठेवते, कारण तो शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल आणि आपला बेल्ट पूर्ण 2 इंचाचा तयार होईल. त्यानंतर खालून बघा, खालून मी 5 इंचाचा ठेवते किंवा 4.5 इंचाचा ठेवते खालून, म्हणजे तो शिवून तयार होईल 3.5 इंचाचा. त्यानंतर बघा आता हे जे आहे दोन्ही मार्किंग याचा आपल्याला असं सेंटर काढायचं आहे. हे बघा सेंटर काढायचा, सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची. तिथून आपल्याला आता आपण थोडी साईज आपली जास्त आहे, प्लस आहे, त्यामुळे इथून मी 1 इंच मार्किंग करते किंवा तुम्ही 1.5 इंच देखील मार्किंग करू शकता. मी 1.5 इंच करून घेते, साईज आपली प्लस आहे ना त्यामुळे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. इकडे देखील ते बघा तुम्हाला तसं काही नाही की इथं हाच पॅटर्न ड्रॉ केला पाहिजे, तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही पॅटर्न ड्रॉ करू शकता. आता मी कट करून घेते बॅक पार्ट देखील, जसा मायनस केला आहे तसा. हे बघा इकडनं देखील. त्यानंतर हा गळा कट करून घेते. तुम्हाला जरी प्लस साईजची ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर तुम्ही देखील सेम या पद्धतीने कटिंग करू शकता. हे बघा आर्महोल कट करून घेते. तर गळा पण कट करते.
तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही पॅटर्न इथे ड्रॉ करू शकता. हे बघा कट करून घेतले आता मी. तर बघा इथं आपण प्रिन्सेस कटचे सर्व पार्ट कट करून घेतले. आता या बॅक पार्टला आपली आहे पट्टी असणार आहे, त्यामुळे इकडनं बघा अर्धा इंच वाढवायचं आहे. बघा इथे या गळ्याच्या साईडने तुम्हाला अर्धा इंच इथे वाढवायचं आहे, कारण आहे पट्टीसाठी. त्यानंतर बघा प्रिन्सेस कट आपला असा जॉईंट होणार आहे. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट आपला इथं जॉईंट होणार आहे. बघा इथून त्या साईडपर्यंत असा प्रिन्सेस कट जॉईन होणार आहे. त्यामुळे इथे देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची इथपर्यंत, कमरच्या पॉईंटपर्यंत. आणि इकडे देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची, कारण हे दोन्ही पॉईंट जॉईंट होणार आहे. त्यामुळे शिलाई मार्जिन इथेच वाढवायची. आता बघा तुम्हाला जर फ्रंटला आय हुक पट्टी घ्यायची असेल तर इकडनं देखील आय हुक पट्टीसाठी वाढवायचे. तसं काही नाही, तुम्ही तो गळा बॅकला बंद बाजूला टाकला तरी काही हरकत नाही, आणि पुढून ओपन ठेवलं तरी काही हरकत नाही. तर स्लीवची कटिंग आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, फर्मा बनवायचा आणि स्लीव देखील कशी कटिंग करायची, तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. अशा पद्धतीने आपण 42 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण इथं ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवली आहे डिटेलमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुमचे डाऊट असतील तर कमेंट देखील करा. चलो बाय.